कोण आहे का घरात? कोण आहे? बॉबी पार्लर वाले आहे का? मीच आहे, बॉबी पार्लर वाली. येऊ का आत? खाम खाम. हा? या आतमध्ये. हा बघा, हा आहे माझा छोटासा स्टुडिओ. छान आहे ना? कसं आहे ना, मी इंटरनॅशनल पार्लरवाली आहे. त्यामुळे मी जिथे पण जाते तिथं माझं पार्लर तयार करते. मला घरात पार्लर तयार करायची काही गरज नाही आहे. तुम्ही हे असं बोबडे का बोलायले हो? इंटरनॅशनल आहे ना मी, इंटरनॅशनल. मग असं बोलावं लागतं. तसं तर मी फक्त हिरोईनचं मेकअप करते, बाकी मी माणसांचं मेकअप करत नाही. पण आता माझं घर इथं आहे ना, आजूबाजूच्या कोण येतात तर त्यांचं मी काढून देते. हां, आता तो कोणता पिक्चर आला होता ना, काय ते पिक्चरचं नाव एक मला आठवत नाही, कारण का मला एवढे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत नाही मी. त्या पिक्चरमध्ये मी त्या हिरोईनला मेकअप केलेला, नो मेकअप लुक होता. असं ब्रश फिरवला, तयार झाला नो मेकअप लुक. 2 लाख घेतले मी ने, 2 लाख. हां, तुम्हाला कोणता मेकअप पाहिजे? नो मेकअप लुक का एकदम ब्युटिफुल ग्लो स्किन? नाव पण येत नाही, कितीतरी मेकअप आहे. कोणता पाहिजे तुम्हाला सांगा तुम्ही? कोणता? वॉटरप्रूफवाला पाहिजे ना? का आता नवीन निघलेला आहे तो. मला तसं आवडतं ना बोलायला. हो, कोणता हवा आहे? मी कोणती भाषा बोलताय? अहो, हे इंग्लिशमध्ये बोलण्यासारखा प्रयत्न करते. लंडनवरून डिग्री आणली मी, लंडनवरून. हां. अहो, हे धड इंग्लिश पण नाही आणि मराठी पण नाही. बरं, येते अवकातीवर. बसा खुर्चीवर. सांगा, कुठला मेकअप करायचा आहे? तुम्ही इकडे नवीन आलायत का राहायला? अवय हो. थोडीच म्हटलं माझ्या पार्लरमध्ये कसा आलाय? अहो, त्या खालच्या गल्लीतल्या बाया म्हटल्या ती पार्लरवाली खूप छान मेकअप करते. खबरदार, उठा पहिला, उठा. चालू पडायचं. मला पार्लरवाली अजिबात म्हणायचं नाही. हां, मी मेकअप आर्टिस्ट आहे, मेकअप आर्टिस्ट. कळालं ना? पार्लरवाली आणि मेकअप आर्टिस्टमध्ये जमीन आसमानचा फरक असतो बाई, जमीन आसमानचा. पार्लरवाली म्हणा. हा, बोला की. ताई, तुम्ही इंस्टाग्रामवरती तर लई गोरं पान दिसताय सखी, आणि इथं काय ढूस? इंस्टाग्राम तिकडे फिल्टर असतं, तिकडं काय सगळंच खरं नसतं. जे आहे ते बघा. आता तुम्हाला सांगते, माझ्या मेकअपची फी आहे 30,000, स्टार्टिंग 30,000. 30,000मध्ये तुम्हाला फाउंडेशन लावून भेटणार, प्लसवरती फाउंडेशन पावडर आणि मस्तपैकी असं रूच लावून भेटणार. 20,000 पण त्याच्यापेक्षा जरा खाली साधीशी पावडर लावेल आणि हे असं 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 थोबाड वाढवून घ्यायचं आणि तोंड लाल होते. आणि जर 10,000 रुपये पाहिजे असेल तर मग थांबा दाखवते. हे जे आहे ना प्रोडक्ट, एक्सपायर झालेले आहे. हे त्यातलं तुमच्या हाताने कुठलं लावायचं ते लावायचं आणि मोकळं व्हायचं. मग तुम्हाला कुठलं पाहिजे सांगा? अहो, 30,000मध्ये तर माझं अख्खं लग्न होईल. 5,000चं काय असेल तर सांगा. 5,000मध्ये? उठा, चला घराच्या बाहेर निघा. चला चला. अहो, ती खालची लॉली पार्लरवाली तर 2,000मध्ये मेकअप करून देते. लॉली? अहो, ती लॉली माझी स्टुडंट आहे, आणि जी माझ्याकडे लोक शिकून गेलेत ना त्यांना काय येते हो डबडे. मीच शिकलेली आहे, मी. ती काय माझ्या हाताखाली शिकलेली आहेत. सोडा सोडा, तुम्हाला करायचं आहे का बोला, नाही तर माझा वेळ अजिबात वाया घालू नका. मी इंटरनॅशनल स्टुडंट. चला, आता मेकअप झालेला आहे. सरळ उभा राहा, मला तुमचे फोटो घेऊ दे. हां, सरळ सरळ माझ्याकडे बघा. बघा इकडे, असं करा. खाली बघा, मान अशी करा, अशी पोज द्या, पुन्हा अशी, हात असा ठेवा. बस करा की, किती फोटो काढायले? 50 फोटो काढून माझे मुडकं दुखायले. मेकअप कशासाठी केलाय? फोटो काढण्यासाठीच. फोटो काढून मला इंस्टाग्रामवर टाकायचे असेल. तुमच्या कामासाठी नाही केला मी, माझ्या कामासाठी केले. गप बसा. जोपर्यंत फोटो होत नाही तोपर्यंत कुठंच उठून जायचं नाही. 6 वाजू दे नाही तर 8 वाजू दे.